आज दुपारी 3 वाजता अचानकच आम्हाला नांदेडला निघावं लागलं. नांदेडला नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या एका छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये. आज मम्मी आणि मी आमच्या धन्नोवर आहे ना नांदेडला अचानकच निघालो होतो. धन्नोवर जायसाठी आहे ना मला भीती तर लय लागत होती, पण आम्हाला अचानकच आमचा प्लॅन ठरला होता आणि अर्जंट आम्हाला आहे ना नांदेडला जायचं होतं. मग काय बाबा, आपली धन्नो काढली होती. धन्नो तर आपली आहेच. मग धन्नो काढल्याच्यानंतर धन्नोवर आहे ना आम्ही मस्तपैकी निघालो होतो. धन्नोला मस्तपैकी आहे ना 80-90च्या स्पीडनं आहे ना चालवत होतो बाबा. पण भीती मनामध्ये लय लागत होती, पण रस्ता वगैरे सगळा चांगला होता. त्याच्यामुळे आहे ना आपल्याला आहे ना धन्नोला आहे ना 70-80-90पर्यंत स्पीडनं पळवायला काहीच वाटत नव्हतं आणि एकदम आरामात आपली आहे ना धन्नो चालत होती. मग सर्व पोहोचलो बाबा नांदेडमध्ये पोहोचल्याच्या नंतर पहिले आठवलं बाबा आपल्याकडे आहे ना आता भाच्याला आपण बिस्किट वगैरे आणलेले तर ते सगळे आहे ना बिस्किट वगैरे आहे ना भाच्याकडे नेऊन द्यायचे होते. मग सरळ आलो बाबा इथं आहे ना आसनाच्या आहे ना नदीच्या पुलावर. मग आसनाच्या नदीच्या पुलावरून खाली उतरायच्या नंतर सरळ आहे ना भाच्याकडे गेलो. भाच्याला नंतर मग बिस्किट वगैरे आहे ना त्याचे आहे ना आवडीचे बरबन बिस्किट आहे ना दिले. बिस्किट दिल्याच्या नंतर माझा भाचा एवढा खुश झाला ना काय सांगू तुम्हाला बाबा. मस्तपैकी आहे ना खूप दिवसाच्या नंतर आहे ना माझ्या भाच्याकडे आलो होतो. नांदेडलाच राहते माझा भाचा. मग त्याच्यापाशी आलो, जराशा गप्पा गोष्टी केल्या त्याच्यासोबत. मग ते म्हणू लागला बाबा मनोमामा म्हणे मला आता सायकल घ्यायची म्हणे. म्हणलं ठीक आहे बाळा, म्हणलं आता तुझ्या बड्डेला आहे ना आता म्हणलं सायकल घेऊन देऊत. मग असंच बोलत आहे ना बाबा बसलो. यासोबत गप्पा गोष्टी केल्याच्या नंतर मग सरळ निघालो होतो कार्यक्रमाला. कारण की हिंगोलीवरनं आम्ही ना कार्यक्रमासाठीच आलो होतो एवढ्या अर्जंटमध्ये. आणि कार्यक्रम आहे ना संध्याकाळी होता. संध्याकाळी कार्यक्रम म्हणजे मुलाचा बड्डे होता आणि बड्डे आहे ना खूप मोठा बड्डे करणार होते. त्याच्यासाठी बाबा सगळ्यांना आहे ना पत्रिका वगैरे दिलेल्या होत्या. मग त्याच्यासाठी मग आम्ही पण आहे ना मग आम्हाला पण पत्रिका होती. मग त्याच्यासाठी मग आम्ही पण आलो मग इथं नांदेडमध्ये. मंगल कार्यालयामध्ये आहे ना तयारी चालूच होती. आम्ही लय लवकर आलेलो होतो ना, कारण की आम्ही लय दुरून आलो होतो, 100 किलोमीटर दुरून आलो होतो. आणि ती इकडं पाहत होते बाबा बड्डेची तयारी चालूच होती. आणि तेवढ्यात आपली स्टाईल मारणार आपण कसं विसरणार. मग आपण आपले आहे ना केस वगैरे सगळेच ठीक केल्याच्या नंतर आपण थांबलो होतो, बसलो होतो बाबा. आता आपण आहे ना आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटूया आपण. चला.